नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये काय आपण घेणार आहोत आता सेंट्रल नर्वस सिस्टीम, CNS शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात, CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम. फर्स्ट पॉइंट त्यामध्ये द सेंट्रल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ऑर्गन कॉल्ड ॲज काय म्हणतात, ब्रेन, अँड इट ॲक्ट्स ॲज द कमांड अँड कंट्रोल सिस्टीम. म्हणजे हा पहिला पॉइंट बघा काय सांगितलं यामध्ये, सेंट्रल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. सेंट्रल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग म्हणजे काय, ज्या काय माहिती गोळा करण्याचं जे सेंट्रली चालतं, प्रोसेस जी चालते, तो जो ऑर्गन असतो, दिस ऑर्गन इज कॉल्ड ब्रेन. जिथं सगळी माहिती केंद्रीभूत केली जाते, एकत्रित आणली जाते, तो जो अवयव असतो त्यालाच काय म्हणतात, ब्रेन. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलंय, द सेंट्रल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ऑर्गन इज कॉल्ड ॲज ब्रेन. त्यालाच ब्रेन म्हणतात, मेंदू. इट ऍक्ट्स ॲज काय म्हणून ऍक्ट होतो, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम. म्हणजेच त्यानं कमांड करायचं आणि कंट्रोल करायचं, म्हणजे सूचना द्यायच्या, नियंत्रणात आणायचं. ही जी सिस्टीम असते ती कुठं असते, ब्रेन मध्ये असते. म्हणजेच फर्स्ट पॉइंट समजला काय सांगितलेलं आहे, द सेंट्रल इन्फॉर्मेशन प्रोसेस किंवा प्रोसेसिंग ऑर्गन इज कॉल्ड ॲज ब्रेन अँड इट ऍक्ट्स ॲज काय म्हणून ऍक्ट होतो, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम. कमांड आणि कंट्रोल सिस्टीम म्हणून ब्रेन आपला स्वतःचा प्रत्येकाचा ऍक्ट होत असतो. सेकंड पॉइंट मध्ये ब्रेन कंट्रोल्स व्हॉलंटरी मुवमेंट्स, बॅलन्स ऑफ बॉडी, फंक्शनिंग ऑफ व्हायटल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. एक्झाम्पल त्यामध्ये काय सांगितलेले आहेत, लंग, हार्ट, किडनी एटसेट्रा. म्हणजेच त्यामध्ये ब्रेन जो आहे प्रत्येकाचा कंट्रोल करतो काय, व्हॉलंटरी मुवमेंट्स. व्हॉलंटरी मुवमेंट्स मीन्स म्हणजेच मुवमेंट्स कंट्रोल अंडर आवर विल पॉवर. आपल्या इच्छाशक्तीवर कंट्रोल होणाऱ्या ज्या मुवमेंट असतात, सच मुवमेंट्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मुवमेंट्स. इच्छेवर चालणाऱ्या, ऐच्छिक असणाऱ्या हालचाली, त्याला कंट्रोल मध्ये आणायचं काम ब्रेनच करतो. नेक्स्ट बॅलन्स ऑफ बॉडी. आपल्या प्रत्येकाच्या बॉडीचा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स दॅट इज इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम किंवा कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, ब्रेन. तसंच फंक्शनिंग ऑफ व्हायटल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. मग त्यामध्ये फंक्शनिंग जे व्हायटल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स मीन्स अत्यावश्यक असणारे, इनव्हॉलंटरी डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर, सच ऑर्गन्स कॉल्ड इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. तुम्हाला माहित आहे आता विच एक्झाम्पल्स, इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. मग त्यामध्ये लंग्स प्रत्येकाची असणारी फुफ्फुस, हार्ट प्रत्येकाचं बॉडीतलं असणार हार्ट, किडनीज प्रत्येकाच्या असणाऱ्या किडनी. ह्या काय तर इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत. का कुणाचं होतंय व्हॉलंटरी ऑर्गन म्हणून कोण यातला अवयव कोण वापरतंय प्रत्येकाच्या बॉडीत, नो. तर हे सगळे आहेत ते काय, इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. विच ऑर्गन्स, लंग्स, हार्ट, किडनीज एटसेट्रा. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे सेकंड पॉइंट मध्ये, ब्रेन कंट्रोल्स नियंत्रण ठेवतो ब्रेन कुणावर, व्हॉलंटरी मुवमेंट्स. म्हणजेच कंट्रोल अंडर आवर विल पॉवर, आपल्या इच्छाशक्तीवर चालणाऱ्या मुवमेंट्स त्यांना कंट्रोल करतो. बॅलन्स ऑफ बॉडी और इक्विलिब्रियम ऑफ बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीचा प्रत्येकाचा समतोल राखणं, ते सुद्धा ब्रेन काम करतं. नंतर फंक्शनिंग ऑफ इनव्हॉलंटरी व्हायटल इनव्हॉलंटरी ऑर्गन्स. व्हायटल अत्यावश्यक, इनव्हॉलंटरी डू नॉट कंट्रोल आवर विल पॉवर, इच्छाशक्तीवर कंट्रोल होत नाहीत असे ऑर्गन. विच ऑर्गन्स, लंग्स, हार्ट, किडनी एटसेट्रा. सगळ्यांचं नियंत्रण करण्याचं काम ब्रेन करतो. थर्ड पॉइंट, इट ऑल्सो कंट्रोल्स थर्मोरेग्युलेशन, हंगर अँड थर्स्ट, सर्कॅडियन म्हणजेच 24 hours रिदम ऑफ बॉडी. नंतर ऍक्टिव्हिटीज ऑफ सेव्हरल एंडोक्राइन ग्लॅंड्स अँड ह्युमन बिहेवियर. मग यामध्ये आता ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, ब्रेन ऑल्सो कंट्रोल्स. वर सांगितलंयच एवढं काम करतोयच, पण आणखी पुढची काम करतो काय, थर्मोरेग्युलेशन, मेंटेन आवर बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे मेंटेन करण्याचं काम, दॅट इज कॉल्ड थर्मोरेग्युलेशन. कंट्रोल्स ब्रेन, कोण करत असतो, ब्रेन. म्हणजे मेंटेन आवर बॉडी टेम्परेचर.
तसंच हंगर अँड थर्स्ट, हंगर भूक, थर्स्ट ताण, यांचं सुद्धा कंट्रोल करण्याचं काम आपला ब्रेन करत असतो. नंतर सर्कॅडियन, दॅट इज 24 आवर्स रिदम ऑफ बॉडी, आपल्या बॉडीचं जे ताल असतो, लयबद्धता असते, ते सर्कॅडियन म्हणजे दैनिक 24 आवर्स, दैनंदिन जे चालतं आपलं 24 तास बॉडीचा जो रिदम आहे तो कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? ब्रेन. म्हणजेच इट ऑल्सो कंट्रोल सर्कॅडियन्स, दॅट इज 24 आवर्स रिदम ऑफ आवर बॉडी. ऍक्टिव्हिटीज ऑफ सेव्हरल एंडोक्राइन ग्लँड्स, आपल्या बॉडीतल्या ज्या ग्लँड्स आहेत, थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, ऑल दीज ग्लँड्स म्हणजेच अनेक असणाऱ्या एंडोक्राइन ग्लँड्स, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय असणाऱ्या कंट्रोल करतो. अँड ह्युमन बिहेवियर, आणि आपलं जे वागणं आहे, आपली जी वर्तणूक आहे, ते सुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? ब्रेन. म्हणजेच ब्रेनची लक्षात ठेवा भरपूर काम आहेत. जे आठवतंय ते पटकन सांगून टाकायचं. जेवढी सगळी बॉडीतली कामं चालतात ते ब्रेनच कंट्रोल करत असतो, आणि त्यातल्या त्या सेंट्रल नर्वस सिस्टीम करते. म्हणजे थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय? इट ऑल्सो कंट्रोल्स. इट ऑल्सो कंट्रोल्स मीन्स ब्रेन ऑल्सो कंट्रोल्स थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन मेंटेन टेम्परेचर इन आवर बॉडी, आपल्या बॉडीतलं टेम्परेचर मेंटेन करणं. नंतर हंगर अँड थर्स्ट, भूक तहान, याला सुद्धा कंट्रोल करतं. नंतर सर्कॅडियन, दॅट इज 24 आवर्स रिदम ऑफ आवर बॉडी, दैनंदिन चालणारं जे बॉडीचा ताल आहे किंवा लयबद्धता आहे ते सुद्धा कंट्रोल करतं. नंतर ऍक्टिव्हिटीज ऑफ सेव्हरल एंडोक्राइन ग्लँड्स, ज्या मगाशी आता सांगितल्या सगळ्या ग्लँड, त्या अनेक प्रकारच्या ग्लँड, त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतात. अँड ऑल्सो ह्युमन बिहेवियर, आपलं वर्तणूक सुद्धा कंट्रोल करण्याचं काम ब्रेन करतो. फोर्थ पॉइंट, ब्रेन इज द साइट फॉर प्रोसेसिंग ऑफ विजन, हिअरिंग, स्पीच, मेमरी, इंटेलिजन्स, इमोशन्स अँड थॉट्स. म्हणजेच ब्रेन जे ती साइट आहे, एक जागा आहे, कशासाठी? फॉर प्रोसेसिंग, तिथं प्रक्रिया घडत असते. विच टाइप्स ऑफ विजन, दृष्टी, दृष्टी सुद्धा त्यामध्ये प्रोसेसिंग होते. ती दृष्टीची कशामुळे होते? ब्रेनमुळे होते. हिअरिंग, ऐकण्याचं काम सुद्धा आपल्या ब्रेनमुळे होतं. स्पीच, बोलण्याचं काम सुद्धा ब्रेनमुळे होतं. मेमरी, लक्षात आपण ठेवतो जे स्मरण, ते सुद्धा ब्रेनमुळे होतं. इंटेलिजन्स, आपल्या प्रत्येकाची जी बुद्धिमत्ता आहे ती सुद्धा ब्रेनमध्ये. इमोशन्स, आपल्या असणाऱ्या भावना, अँड थॉट्स, आपले असणारे विचार, ह्या सगळ्याची प्रोसेसिंग साइट विच ऑर्गन? ब्रेन. समजलं? म्हणजे फोर्थ पॉइंट काय? ब्रेन इज द साइट फॉर कशाची? प्रोसेसिंग ऑफ कशा कशाचं? विजन, बघण्यासाठी. नंतर हिअरिंग, ऐकण्यासाठी. नंतर स्पीच, बोलण्यासाठी. मेमरी, स्मरण, लक्षात ठेवण्यासाठी. इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेसाठी. तसंच इमोशन्स, भावना काय असतील त्या. अँड थॉट्स, विचार, या सगळ्याची साइट आहे प्रोसेसिंग साइट विच ऑर्गन? ब्रेन. नेक्स्ट पॉइंट नंबर 5, द ह्युमन ब्रेन इज वेल प्रोटेक्टेड बाय स्कल. आता माहित आहे तुम्हाला आपला जो ब्रेन आहे आतमध्ये तो वेल प्रोटेक्टेड कोणी केलेला आहे? तर ही जी आहे ती एक आपल्यामध्ये काय असते? स्कल, कवटी. म्हणजेच त्यामध्ये काय? फिफ्थ पॉइंट, द ह्युमन ब्रेन इज वेल प्रोटेक्टेड बाय स्कल, पूर्णपणे संरक्षित केलेलं असतं कवटीनं. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, द ब्रेन इज इंटरनली कवर्ड बाय क्रॅनियल मेनिंजेस. मग हे जे ब्रेन आहे आपला, आतून परत त्याला लेअर असतात किंवा कव्हरिंग असतात, इतर त्याचे आवरण असतात. कॉल्ड क्रॅनियल मेनिंजेस, त्यांना काय म्हणतात? क्रॅनियल मेनिंजेस. म्हणजेच द ब्रेन इज इंटरनली कवर्ड बाय कशानं? क्रॅनियल मेनिंजेसनं. आणि एक्सटर्नली कवर्ड बाय स्कल. लक्षात ठेवा, एक्सटर्नली ब्रेन इज कवर्ड बाय स्कल, इंटरनली इज कवर्ड बाय क्रॅनियल मेनिंजेस. मग त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट 7, क्रॅनियल मेनिंजेस कन्सिस्ट 3 लेयर्स. मग क्रॅनियल मेनिंजेस जे असतात, जे लेयर्स असतात, थर असतात, कव्हरिंग असतं, ते किती लेयर असतात? 3 लेयर्स. सच ॲज आउटर लेयर इज कॉल्ड ड्युरा मॅटर. बाहेरचा त्यातल्या त्यात जो असतो
जो कवटीला लागून असतो त्याला काय म्हणतात, ड्युरा मॅटर. नंतर व्हेरी थिन मिडल लेअर इज कॉल्ड अरॅक्नॉइड मॅटर. अगदी पातळ आणि आत बरोबर मध्ये असतो त्याला काय म्हणतात, अरॅक्नॉइड मॅटर. नंतर त्यामध्ये इनर लेअर इज कॉल्ड पिया मॅटर. आणि आतला सगळ्यात आतमध्ये जो लेअर असतो त्याला काय म्हणतात, पिया मॅटर, विच इज कॉन्टॅक्ट विथ ब्रेन टिश्यू. आणि तो जो लेअर आहे कोण, पिया मॅटर. पिया मॅटर इज कॉन्टॅक्ट विथ ब्रेन टिश्यू. पिया मॅटर जे आहेत इनर लेअरला असणारे त्यांचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट कुणाबरोबर असतो तर ब्रेन टिश्यू बरोबर. म्हणजेच मेंदूमध्ये आपले असणारे जे काय टिश्यू होती त्यांच्याबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुणाचा असतो, पिया मॅटर. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक्सटर्नली कवर्ड बाय स्कल, इंटरनली कवर्ड बाय आतल्या काय तर क्रॅनियल मेनिंजेस. मग त्यामध्ये क्रॅनियल मेनिंजेस कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. लक्षात ठेवा, टप्प्याटप्प्यानं आत जायचं. क्रॅनियल मेनिंजेस त्यामध्ये 3 लेयर असतात क्रॅनियल मेनिंजेस, सच ॲज. मग त्यामध्ये आउटर लेअर म्हणजे स्कलच्या आत असणार पहिला लेअर, आउटर लेअर इज कॉल्ड काय म्हणतात, ड्युरा मॅटर. मिडल थिन लेअर इज कॉल्ड अरॅक्नॉइड मॅटर, त्याच्या आतमध्ये मधला. अँड इनर लेअर इज कॉल्ड पिया मॅटर, पूर्णपणे आत असतो त्याला काय म्हणतात, पिया मॅटर. पिया मॅटर इज कॉन्टॅक्ट विथ ब्रेन टिश्यू. आणि पिया मॅटर जो इनर लेअर आहे त्याचा कॉन्टॅक्ट कुणाबरोबर असतो तर ब्रेन टिश्यू बरोबर असतो. नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये लास्ट, द ब्रेन कॅन बी डिवायडेड इनटू 3 मेन पार्ट्स सच ॲज. हे आता आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. ब्रेन हा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला असतो, 3 मेन पार्ट मध्ये. फर्स्ट पार्ट फॉर ब्रेन, दिस इज कॉल्ड प्रोसेनसेफॅलॉन. सेकंड पार्ट मिड ब्रेन, अदर नेम मेसेनसेफॅलॉन. and third part hand brain, name is rhombencephalon, other name rhombencephalon. म्हणजे 8 पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, the brain can be divided into 3 main parts. Which parts? Such as first forebrain, also called prosencephalon. Second part midbrain, also called mesencephalon. And third part hindbrain, also called rhombencephalon. म्हणजेच यामध्ये आपण काय बघितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जे सुरुवातीचे जे पॉइंट आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत. नंतर पुढच्या पॉइंट पुढे बघूया. ब्रेन कन्सिस्ट 3 मेन पार्ट्स. फर्स्ट फोरब्रेन प्रोसेनसेफॅलॉन, सेकंड midbrain mesencephalon, and third hindbrain rhombencephalon. बोर्डला त्या पद्धतीनं त्या नावानं विचारलं जाऊ शकतं, समजलं. मग त्यामध्ये फर्स्ट फोरब्रेन, सेकंड नेम प्रोसेनसेफॅलॉन. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, फोरब्रेन कन्सिस्ट 3 पार्ट्स सच ॲज सेरेब्रम, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. इथं आता डायग्राम दाखवलेले आहे, सॅजिटल सेक्शन ऑफ ब्रेन. त्यामध्ये फोर ब्रेन त्यामध्ये काय कन्सिस्ट आहे, 3 मेन पार्ट्स, सेरेब्रम, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. म्हणजेच फोर ब्रेन कन्सिस्ट 3 पार्ट्स, सेरेब्रम, नंतर थॅलॅमस, नंतर हायपोथॅलॅमस. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट सेकंड, सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर is the largest part of brain and it forms major part of near about 85% of human brain. मग यामध्ये आता काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये, सेरेब्रम अदर नेम सेरेब्रल हेमिस्फियर. लक्षात ठेवा, याला दुसरं नाव काय, सेरेब्रल हेमिस्फियर. मग सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. पूर्ण ब्रेनचा जर विचार केला तर सगळ्यात लार्ज, सगळ्यात मोठा पार्ट, विच पार्ट, सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर. अँड इट फॉर्म्स मेजर पार्ट नियर अबाउट 85% ऑफ ह्युमन ब्रेन. आणि हा जो सेरेब्रम आहे किंवा सेरेब्रल हेमिस्फियर आहे तो ह्युमन ब्रेन मध्ये मेजर पार्ट, म्हणजेच त्यामध्ये
सगळ्यात जास्त भाग 85% ह्युमन ब्रेनचा तो तयार करत असतो. विच पार्ट? सेरेब्रम. अदर नेम सेरेब्रल हेमिस्फियर. म्हणजे सेकंड पॉइंट काय? सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर इज अ लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. पूर्ण ब्रेन मध्ये हा लार्जेस्ट पार्ट आहे. अँड इट फॉर्म्स मेजर पार्ट नियर अबाउट 85% ऑफ ह्युमन ब्रेन. आणि हा जवळजवळ 85% ह्युमन ब्रेनच्या 85% भाग कशाचा असतो? सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियरचा. हाऊ मेनी? 85% मेजर पार्ट. थर्ड पॉइंट, अ डीप cleft divides the cerebrum longitudinally into two halves, that is left and right cerebral hemispheres. मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, डीप क्लेफ्ट अगदी खोलवर एक खाच असते. ती काय करत असते? डिवाइड्स द सेरेब्रम. ह्या सेरेब्रमला डिवाइड करण्याचं काम, भागात रूपांतर करण्याचं काम करते. लॉन्जिट्युडनली इंटू टू हार्म्स. लॉन्जिट्युडनली लक्षात ठेवा असे, म्हणजेच त्यामध्ये राईट त्यामध्ये असणारा सेरेब्रल हेमिस्फियर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. म्हणजे राईट साइडचा राईट सेरेब्रल हेमिस्फियर, लेफ्ट साइडचा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. म्हणजेच इकडे एक दिसल आणि पलीकडच्या बाजूला एक दिसल. ती कोण भाग करत असतं? डीप क्लेफ्ट डिवाइड्स द सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर लॉन्जिट्युडनली इनटू टू हाफ्स. मग दोन भाग तयार करते, एक राइट सेरेब्रल हेमिस्फियर, दूसरा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. समजलं? नेक्स्ट पॉइंट नंबर 4, द टू हेमिस्फियर्स इंटरनली कनेक्टेड टू ईच अदर. मग हे जे आहेत काय सांगितलंय? टू हेमिस्फियर्स किंवा सेरेब्रल हेमिस्फियर्स इंटरनली आतून इंटरकनेक्टेड विथ ईच अदर बाय थिक ट्रॅक्ट ऑफ नर्व फायबर्स कॉल्ड कॉर्पस कॅलोसम. त्यालाच काय म्हणतात तिथं? कॉर्पस कॅलोसम. इथं दाखवलेला आहे पार्ट भाग कॉर्पस कॅलोसम. म्हणजेच काय सांगितलं या पॉइंट मध्ये? टू सेरेब्रल हेमिस्फियर्स और सेरेब्रम, दोन सेरेब्रल हेमिस्फियर्स किंवा सेरेब्रम इंटरनली कनेक्टेड विथ ईच अदर, एकमेकाला आतून कनेक्टेड झालेले असतात. कशामार्फत? बाय थिक ट्रॅक्ट ऑफ नर्व फायबर्स. जाड असे काय असतात? ट्रॅक्ट असतात. कशाचे? नर्व फायबर्स. कॉर्ड, त्यांनाच काय म्हणतात? कॉर्पस कॅलोसम. हे जे दाखवलंय ते. म्हणजे हा पॉइंट समजला? काय सांगितलं या पॉइंट मध्ये? द टू सेरेब्रल हेमिस्फियर्स इंटरनली कनेक्टेड टू ईच अदर, आतून कनेक्टेड झालेले असतात एकमेकाला. कशामार्फत? बाय थिक ट्रॅक्ट ऑफ नर्व फायबर्स कॉल्ड कॉर्पस कॅलोसम. त्यालाच काय म्हणतात? कॉर्पस कॅलोसम. नेक्स्ट नंबर 5, द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम और cerebral hemisphere covers by layer of cells called cerebral cortex. मग इथं सांगितल्याप्रमाणे काय सांगितलंय? तर आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम. आउटर सरफेस म्हणजे हे बाहेरचा सरफेस. आउटर सरफेस बाहेरचा सरफेस कोणाचा? सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर. काय सांगितलंय? कव्हर्स बाय, कशाने कव्हर केलेला आहे? तर लेयर्स ऑफ सेल्स कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात? सेरेब्रल कॉर्टेक्स. म्हणजे सेल्सचे असे लेयर असतात, थर असतात, त्यांना तिथं काय म्हणतात? सेरेब्रल कॉर्टेक्स. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलंय? द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर्स कव्हर्स बाय, कशानंतर? लेयर्स ऑफ सेल्स कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स. त्यांनाच काय म्हणायचं? सेरेब्रल कॉर्टेक्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, द डीप इनर पार्ट और प्रॉमिनंट फोल्ड्स कॉल्ड सेरेब्रल मेडुला. म्हणजे ह्यामधला जो डीप इनर पार्ट, ब्रेन मधला डीप अगदी खोलवरचा आतील पार्ट किंवा प्रॉमिनंट फोल्ड जे असतात, अगदी ठळकपणे दिसणारे घड्या, त्यालाच काय म्हणतात? सेरेब्रल मेडुला. त्यालाच काय म्हणायचं? सेरेब्रल मेडुला. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे? द डीप इनर पार्ट और प्रॉमिनंट फोल्ड. ह्या ब्रेनच्या आतला अगदी डीप मधला, अगदी आतला, अगदी खोलवर असणार काय? इनर पार्ट, किंवा त्याला काय म्हणतात? प्रॉमिनंट फोल्ड्स, म्हणजे ठळकपणे दिसणारे फोल्ड्स, त्यालाच काय म्हणतात? कॉल्ड सेरेब्रल मेडुला. त्याला आतल्या भागाला काय म्हणायचं? सेरेब्रल मेडुला म्हणायचं. 7th पॉइंट, द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज
outer thin region composed of gray matter. Due to its grayish appearance, the concentrated neuron cell bodies giving the color. म्हणजे यामध्ये आता काय सांगितलंय बघा, तर यामध्ये द सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे यामधलं जे सेरेब्रल कॉर्टेक्स जे असतं ते काय झालेलं आहे, हॅज आउटर थिन रिजन, त्यांचा जो पातळ अगदी बाहेरचा पातळ जो थर असतो किंवा रिजन असतो, कंपोज ऑफ कशाने बनलेला आहे, तर ग्रे मॅटर, म्हणजेच त्यामध्ये ग्रेइश कलरचं त्यामध्ये अपीअरन्स असतं. ड्यू टू इट्स ग्रेइश अपीअरन्स म्हणजेच त्याचा रंग दिसतो तो करडा किंवा काय म्हणतो आपण ग्रे कलर जो असतो, त्याच्यामुळे ते ग्रे मॅटर त्या नावाने ओळखलं जातं. द कॉन्सन्ट्रेटेड न्यूरॉन सेल बॉडीज गिव्हिंग द कलर, आणि त्यामध्ये त्यांना जो ग्रे कलर आलेला असतो तो कोणामुळे आलेला असतो, तर कॉन्सन्ट्रेटेड न्यूरॉन सेल बॉडीज, कॉन्सन्ट्रेटेड एकत्रित झालेल्या न्यूरॉन सेल बॉडीज ज्या आहेत त्या काय करतात, गिव्हिंग कलर, कलर देण्याचं काम करतात. कलर देण्याचं काम म्हणजेच पेंटरचं काम नव्हे, तर त्यांच्यामुळं काय झालेलं असतं, ग्रे कलर आलेला असतो. कुणामुळं, तर कॉन्सन्ट्रेटेड न्यूरॉन सेल बॉडीज, सगळ्या न्यूरॉन सेल बॉडीज एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळं त्यांचा अपीअरन्स दिसतो तो ग्रेइश कलर अपीअरन्स दिसतो. कळलं? म्हणजे त्यामध्ये 7th पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज, सेरेब्रल कॉर्टेक्स जे आहे त्याच्यामध्ये आउटर थिन रिजन, त्यातला जो पातळ बाहेरचा रिजन असतो, क्वाड किंवा कंपोज्ड ऑफ कशाने बनतो, तो ग्रे मॅटरन, कशाने बनतो, ग्रे मॅटरन. ड्यू टू इट्स ग्रेइश अपीअरन्स, तो कशामुळे ग्रे मॅटर आलेला असतो, तर तिथलं जे अपीअरन्स असतं, दिसून येणारा जो तिथला भाग असतो कसा असतो, ग्रेइश कलर असतो, करडा कलर थोडक्यात. द कॉन्सन्ट्रेटेड न्यूरॉन सेल बॉडीज गिव्हिंग द कलर, म्हणजेच कलर तिथं कशामुळे आलेला असतो किंवा कोणी दिलेला असतो, थोडक्यात तर कॉन्सन्ट्रेटेड न्यूरॉन सेल बॉडीज, सगळ्या न्यूरॉन सेल बॉडीज तिथं एकवटल्या जातात, एकत्रित येतात. सो ग्रेइश appearance. Point number 8. The cerebral cortex contains motor areas, sensory areas, and large regions that are neither clearly sensory nor motor in function. म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स जो असतो, सेरेब्रल कॉर्टेक्स कुठं असतो, तर त्यामध्ये सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये जे सेरेब्रल कॉर्टेक्स असतं कशानं बनलेलं असतं, लेअर ऑफ सेल्स, कशानं बनलेलं असतं, लेअर ऑफ सेल्स, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स. मग हे जे सेरेब्रल कॉर्टेक्स आहे कंटेन्स, त्यामध्ये काय असतं बघा, मग मोटार एरियाज, सेन्सॉरी एरियाज अँड लार्ज रिजन्स, म्हणजे त्यामध्ये थोडक्यात 3 भाग असतात. एक मोटार एरिया असतो, दुसरा सेन्सॉरी एरिया असतो आणि तिसरा लार्ज रिजन्स असतो. that are neither clearly sensory nor motor in functions. मग ते जे रिजन्स किंवा ते जे काय असणारे एरिया आहेत ते क्लिअरली सेन्सॉरी किंवा म्हणजे सेन्सॉरी करत नाहीत आणि मोटरी फंक्शन्स ते पार पाडत नाहीत. म्हणजे सेन्सॉरी फंक्शन्स ही करत नाहीत क्लिअरली आणि मोटर फंक्शन्स ही क्लिअरली करत नाहीत. कोणते, तर सेरेब्रल कॉर्टेक्स कंटेन्स 3 regions. Which regions? Motor areas, sensory areas and large regions. These regions किंवा that are, ते जे एवढे सांगितले मोटार एरिया, सेन्सॉरी एरिया आणि लार्ज रिजन्स, हे जे आहेत नायदर क्लिअरली सेन्सॉरी नॉर मोटर इन फंक्शन्स, म्हणजेच ते सेन्सॉरीली फंक्शन करत नाहीत आणि मोटरी फंक्शन्स क्लिअरली करत नाहीत. म्हणजे पॉइंट नंबर 8 मध्ये काय, द सेरेब्रल कॉर्टेक्स कंटेन्स मोटर एरियाज, sensory areas and large regions that are neither clearly sensory nor motor in functions. And next point number 9. All these regions are called association areas and these are responsible for complex functions such as intersensory association, memory and communications. And here the regions सांगितले, all these regions. Which regions? Motor areas, sensory areas, large regions. All these regions are called, यांना काय म्हणतात, association areas.
म्हणजे संघटित असणारे विभाग. असोसिएशन एरियाज म्हणजे काय? संघटित असणारे विभाग. अँड दीज आर रेस्पॉन्सिबल फॉर कॉम्प्लेक्स फंक्शन्स. आणि हे जे सगळे एरिया आहेत कोणते? मोटर, सेन्सॉरी एरियाज अँड लार्ज रिजन्स. दीज आर रेस्पॉन्सिबल फॉर, हे जबाबदार असतात कशाला? तर कॉम्प्लेक्स फंक्शन्स, गुंतागुंतीची जी कार्य ते काम कोण करत असतं? ऑल दीज रिजन्स. व्हिच रिजन्स? मोटर एरियाज, सेन्सॉरी एरियाज अँड लार्ज रिजन्स. ऑल दीज रिजन्स आर कॉल्ड असोसिएशन एरियाज. या सर्वांना काय म्हणतात? संघटित असणारे विभाग. आणि ते जे आहेत दीज आर रेस्पॉन्सिबल फॉर, कशाला रेस्पॉन्सिबल असतात? तर रेस्पॉन्सिबल फॉर कॉम्प्लेक्स फंक्शन्स, म्हणजेच गुंतागुंतीची जी कार्य ते काम ते करतात. सच ॲज, मग कोणती बघा? इंटरसेन्सॉरी असोसिएशन्स. इंटरसेन्सॉरी, सेन्सॉरी सेन्सॉरी यांच्यामधलं असणार कनेक्शन किंवा त्यांच्यामधलं असणार असोसिएशन, संघटन. नंतर मेमरी, स्मरण अँड कम्युनिकेशन्स, म्हणजेच त्यामध्ये त्यांचा असणारा दोघांचं संवाद किंवा कम्युनिकेशन, संबंध त्यामध्ये किंवा दळणवळण. हे सगळं फंक्शन जे असतात ते कसले असतात? कॉम्प्लेक्स फंक्शन्स असतात. ती काम करायचं काम कोण करतं? तर असोसिएशन एरियाज. व्हिच एरियाज? मोटर एरियाज, सेन्सॉरी एरियाज अँड लार्ज रिजन्स. म्हणजे पॉइंट नंबर 9 मध्ये काय सांगितलंय? ऑल दीज रिजन्स. व्हिच रिजन्स? मोटर areas, sensory areas and large regions. All these areas म्हणजे all these regions are called, काय म्हणतात त्यांना? association areas. And these are responsible for, आणि हे जे आहे ते रेस्पॉन्सिबल कशाला असतात? तर कॉम्प्लेक्स फंक्शन्स, गुंतागुंतीची कामं करतात. सच ॲज, कोणती मग कामं? इंटरसेन्सोरी असोसिएशन, सेन्सोरी सेन्सोरी यांच्यामधलं जे असणारं संघटन. नंतर मेमरी, स्मरण अँड कम्युनिकेशन, त्यांच्यामधलं असणारं दळणवळण. ही कामं ह्या केली जातात. नेक्स्ट पॉइंट नंबर 10. The tracts of nerve fibers covered with myelin sheath which constitute or forms, तयार काय करतात? The inner part of cerebrum or cerebral hemisphere and it gives opaque white appearance called white matter. म्हणजेच आता हा जो दिसतोय सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियर, यामध्ये ट्रॅक्ट्स ऑफ नर्व फायबर्स कवर्ड झालेले असतात. कशानं? मायलिन शीथनं. म्हणजेच त्यामध्ये जे वरचं कवरिंग असतं ते काय असतं? मायलिन शीथ. विच कॉन्स्टिट्यूट्स ऑर फॉर्म्स, ते तयार काय करतात? तर त्यामध्ये इनर पार्ट ऑफ सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर, म्हणजे सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियरचा इनर पार्ट तयार करण्याचं काम कोण करत असतं? ट्रॅक्ट्स ऑफ नर्व फायबर्स विथ कवर्ड विथ मायलिन शीथ. तसंच विच कॉन्स्टिट्यूट्स ऑर फॉर्म्स the inner part of cerebrum or cerebral hemisphere and it gives white किंवा opaque white appearance. Opaque means अपारदर्शक. opaque म्हणजे अपारदर्शक, ज्याच्यातून काही पलीकडं आरपार न दिसणारे किंवा न जाणारे, त्याला अपारदर्शक म्हणतात. opaque white appearance. अपारदर्शक असा काय? तिथं व्हाईट अपीअरन्स आलेला असतो किंवा कलर आलेला असतो. क्वाड, त्यालाच काय म्हणतात? व्हाईट मॅटर. समजला पॉइंट? काय सांगितलंय 10th पॉइंट मध्ये? द ट्रॅक्ट्स ऑफ नर्व फायबर्स कवर्ड विथ मायलिन शीथ विच कॉन्स्टिट्यूट ऑर फॉर्म्स, काय तयार करतात? द इनर पार्ट ऑफ सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर्स अँड इट गिव्स, आणि त्यांना दिलेलं असतं काय? ओपेक व्हाईट अपीअरन्स, म्हणजेच अपारदर्शक असा व्हाईट अपीअरन्स किंवा कलर तिथं आलेला असतो. क्वाड व्हाईट मॅटर, त्यालाच काय म्हणतात तिथं? व्हाईट मॅटर. लक्षात ठेवा. नेक्स्ट नंबर 11. द सरफेस ऑफ ईच सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर इज ग्रेटली फोल्डेड बाय मेनी कॉन्व्होल्युशन्स और गायरी अँड ग्रूव्स कॉल्ड सल्साय. म्हणजेच यामध्ये आता काय सांगितलंय? सरफेस ऑफ ईच सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर, यांचा जो पृष्ठभाग दिसतो सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियरचा, त्यामध्ये ते काय झालेला असतो? ग्रेटली फोल्डेड, म्हणजेच थोडक्यात घड्या पडलेल्या असतात. अशा ग्रेटली फोल्डेड, इथं बघा गाड्या 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 पडले, म्हणजेच फोल्डेड बाय मेनी कॉन्व्होल्युशन्स और गायरी, त्यालाच काय म्हणतात? कॉन्व्होल्युशन्स और गायरी
वळकटी घडी पडणं. कॉन्व्होल्युशन्स ऑर गायरी म्हणजे काय? वळकटी पडणं, पीळ पडणं, घडी पडणं. अँड ग्रूव्ज कॉल्ड साल्साय. आणि इथं ज्या खाचा दिसतात मध्ये अशा खाचा, ह्या ज्या खाचा दिसतात यांना काय म्हणतात? ग्रूव्ज कॉल्ड साल्साय. ह्या खाचांना काय म्हणतात? साल्साय. अँड कॉन्व्होल्युशन्स ऑर त्यामध्ये दुसरे जे काय असतात? फोल्डेड जे भाग दिसतात, घड्या पडलेले भाग, त्यालाच काय म्हणतात? कॉन्व्होल्युशन्स ऑर गायरी. म्हणजे हे जे वरचे उंचवटे दिसतात त्यांना काय म्हणायचं? कॉन्व्होल्युशन्स, स्पीड, वळकटी, घडी पडणं. दुसरं नाव त्याला गायरी. आणि त्या प्रत्येक पिळाच्या मध्ये म्हणजेच इन बिटवीन कॉन्व्होल्युशन्स ऑर गायरी डीप ग्रूव प्रेझेंट, खोलगट अशी खाच दिसते, कॉल्ड साल्साय. त्यांना काय म्हणतात? साल्साय. म्हणजेच पॉइंट नंबर 11 मध्ये काय सांगितलंय? द सरफेस ऑफ इच सेरेब्रम ऑर सेरेब्रल हेमिस्फियर इज ग्रेटली फोल्डेड बाय. कशाने फोल्डेड झालेला असतात? मेनी कॉन्व्होल्युशन्स ऑर गायरी. अनेक दिसतात तुम्हाला कॉन्व्होल्युशन्स, पीळ पडलेले, वळकटे पडलेले किंवा गायरी. नंतर अँड ग्रूव्ज कॉल्ड साल्साय. आणि त्यांच्या मध्ये काय दिसतात? त्या ग्रूव्ज, खाचा, त्यांना काय म्हणतात? साल्साय. नेक्स्ट पॉइंट नंबर 12. द सेरेब्रम रॅप्स अराउंड अ स्ट्रक्चर कॉल्ड थॅलॅमस. सेरेब्रम जो आहे किंवा सेरेब्रल हेमिस्फियर रॅप करतं, गुंडाळतं. कशाच्या भोवती असतं? स्ट्रक्चर कॉल्ड थॅलॅमस. कुणाला गुंडाळलेलं असतं यानं? सेरेब्रम ऑर सेरेब्रल हेमिस्फियर रॅप्स कुणाला? अराउंड द स्ट्रक्चर कॉल्ड थॅलॅमस. एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात? थॅलॅमस. which is major coordinating center for sensory and motor signaling. आणि हा जो सेंटर आहे म्हणजेच यामध्ये असणार आहे थॅलॅमस. थॅलॅमस हे काय? मेजर कोऑर्डिनेटिंग सेंटर आहे. म्हणजेच जास्तीत जास्त समन्वय साधण्याचं केंद्र. कोणता पार्ट असतो? तर थॅलॅमस. समजलं? फॉर कुणाचं त्यामध्ये कोऑर्डिनेशन केलं जातं? सेन्सॉरी अँड मोटर सिग्नल्स किंवा सिग्नलिंग. म्हणजे सेन्सॉरी न्यूरॉनचे असणारे सिग्नल, मोटार न्यूरॉनचे असणारे सिग्नल, त्यामध्ये काय केलं जातं? तर त्यांचं कोऑर्डिनेशन ठेवलं जातं. कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम कोण करतं? तर थॅलॅमस. म्हणजेच सिग्नल्स ऑफ सेन्सॉरी अँड मोटर न्यूरॉन्स कोऑर्डिनेटेड बाय थॅलॅमस. त्यांना कोऑर्डिनेटेड कोणी केलेलं असतं? थॅलॅमस. म्हणून काय म्हणतात? थॅलॅमस इज कोऑर्डिनेटिंग सेंटर. थॅलॅमस हा काय असतो? कोऑर्डिनेटिंग सेंटर असतो. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलंय? द सेरेब्रम ऑर सेरेब्रल हेमिस्फियर रॅप्स अराउंड द स्ट्रक्चर. रॅप केलेलं आहे कोणाच्या भोवती आहे? अराउंड द स्ट्रक्चर कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात? थॅलॅमस. त्यालाच काय म्हणायचं? थॅलॅमस. विच इज अ मेजर कोऑर्डिनेटिंग सेंटर. आणि हा सगळ्यात मोठा असणारा, सगळ्यात मोठा भाग असणारा कोऑर्डिनेटिंग सेंटर आहे. म्हणजेच समन्वय साधण्याचं केंद्र. त्यामध्ये काय करतं समन्वय? फॉर सेन्सॉरी अँड मोटर सिग्नलिंग. सेन्सॉरी न्यूरॉनचे, मोटर न्यूरॉनचे आलेले सिग्नल त्याचा समन्वय साधणं हे काम कोण करतं? थॅलॅमस. समजलं? नेक्स्ट नंबर 13. द अदर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ब्रेन कॉल्ड हायपोथॅलॅमस. त्याच्याच खाली नाव बघा दिलंय. म्हणजेच काय सांगितलंय? द अदर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ब्रेन. म्हणजेच ब्रेनचा दुसरा महत्वाचा असणारा जो पार्ट आहे कॉल्ड हायपोथॅलॅमस. इट लाइज ऍट द बेस ऑफ थॅलॅमस. आणि हा कुठं आहे बरोबर? तर इट लाइज ऍट द बेस ऑफ थॅलॅमस. हे दिसतंय ते थॅलॅमस हे नाव. आणि हायपोथॅलॅमस कुठं आहे? इट लाइज ऍट द बेस ऑफ थॅलॅमस. थॅलॅमसच्या बरोबर बेसला काय असतं? हायपोथॅलॅमस. म्हणजे या पॉइंट मध्ये काय सांगितलंय? नंबर 13. द अदर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ब्रेन. आपल्या प्रत्येकाच्या ब्रेन मधला एक दुसरा असणारा इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट कॉल्ड हायपोथॅलॅमस. त्यालाच काय म्हणतात? हायपोथॅलॅमस. इट लाइज ऍट द बेस ऑफ थॅलॅमस. बरोबर थॅलॅमसचा जो बेस असतो तिथं लाय झालेलं असतं ते स्ट्रक्चर काय असतं? हायपोथॅलॅमस. नेक्स्ट पॉइंट नंबर 14. The hypothalamus contains number of centers which control body temperature, urge for eating and drinking. आता हा पॉइंट व्यवस्थित समजावून घ्या. सगळं
अगदी सोपं आहे, फक्त डोक्यात ठेवू जायचं एक 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 त्यामध्ये. मग हायपोथॅलॅमस तो पार्ट बघायचा. काय हायपोथॅलॅमस कुठं लाय झालेला आहे सांगितलेलं आहे. काय हायपोथॅलॅमस लायज ॲट द बेस ऑफ थॅलॅमस. बरोबर, थॅलॅमसच्या खाली. हायपो मीन्स बिलो, म्हणून त्याला काय म्हणतात हायपोथॅलॅमस. बरोबर, थॅलॅमसच्या खाली म्हणून त्याचं नाव हायपोथॅलॅमस. हायपो मीन्स बिलो. म्हणजे हायपोथॅलॅमस कंटेन्स, काय कंटेन करतं हायपोथॅलॅमस? नंबर ऑफ सेंटर्स, अनेक सेंटर्स त्यामध्ये असतात. विच कंट्रोल, मग ते कंट्रोल करण्याचं काम करतं हायपोथॅलॅमस. काय कंट्रोल करतं? बॉडी टेम्परेचर. आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते कंट्रोल करणं म्हणजे मेंटेन द बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर मेंटेन समतोल राखण्याचं काम कोण करतं? तर हायपोथॅलॅमस. अर्ज फॉर इटिंग अँड ड्रिंकिंग, म्हणजेच त्यामध्ये काय उद्युक्त करतं किंवा प्रवृत्त करतं. कशाला? आपल्याला बाबा इटिंग खायचं आहे, ड्रिंकिंग प्यायचं आहे, असं उद्युक्त करणं किंवा प्रवृत्त करणं त्यालाच काय म्हणतात? अर्ज. ते सुद्धा काम कोण करत असतं? हायपोथॅलॅमस. म्हणजेच पॉइंट नंबर 14 मध्ये काय सांगितलेलं आहे? द हायपोथॅलॅमस कंटेन्स नंबर ऑफ सेंटर्स. हायपोथॅलॅमस मध्ये अनेक प्रकारची केंद्र आहेत. विच कंट्रोल्स, ते काय कंट्रोल करत असतं? तर बॉडी टेम्परेचर, म्हणजेच मेंटेन द बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर आपल्या शरीराचं तापमान आहे ते समतोल राखणं कुणाचं काम असतं? हायपोथॅलॅमस. अर्ज फॉर इटिंग अँड ड्रिंकिंग, उद्युक्त करतं किंवा प्रवृत्त करतं त्याला अर्ज म्हणतात. इटिंग अँड ड्रिंकिंग म्हणजेच खाण्यासाठी आणि पिण्यासाठी प्रवृत्त करत असतो कोण? हायपोथॅलॅमस. म्हणून तो काय? नंबर्स ऑफ सेंटर त्यामध्ये. नेक्स्ट वन नंबर 15. It also contains several groups of neurosecretory cells which secretes hormones called hypothalamic hormones. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे? इट ऑल्सो कंटेन्स, आणखी त्यामध्ये काय असतात? तर सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरोसिक्रेटरी सेल्स, म्हणजे अनेक ग्रुप असतात. कशाचे? जे न्यूरॉन मधून सिक्रेशन होतात असे न्यूरोसिक्रेटरी सेल्स. सेलचे त्यामध्ये अनेक ग्रुप असतात. कोणत्या सेलचे? न्यूरोसिक्रेटरी सेलचे, जे सिक्रेशनचं काम करतात. विच सिक्रेट्स, ते काय सिक्रेट करतात? मग तर त्यामध्ये सिक्रेट्स हार्मोन्स. काय सिक्रेट करतात? हार्मोन्स कॉल्ड हायपोथॅलॅमिक हार्मोन्स. व्हाय इट इज कॉल्ड हायपोथॅलॅमिक हार्मोन्स? बिकॉज हायपोथॅलॅमस कंटेन्स, हायपोथॅलॅमस मध्ये काय कंटेन केलं जातं? तर सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरो सिक्रेटरी सेल्स. म्हणजे हायपोथॅलॅमस मध्ये काय कंटेन केलं जातं? तर अनेक काय असतात? ग्रुप्स असतात. कशाचे? न्यूरो सिक्रेटरी सेलचे. म्हणजेच ते काय करतं? वी सिक्रेट्स हार्मोन्स, हार्मोन सिक्रेट करण्याचं काम करतं. हेन्स इट इज कॉल्ड हायपोथॅलॅमिक हार्मोन्स. म्हणून त्यांना कसले हार्मोन्स म्हणतात? हायपोथॅलॅमिक हार्मोन्स. हायपोथॅलॅमिक हार्मोन्स सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. Number 16. The inner parts of cerebrum and group of associated deep structures like amygdala, hippocampus, etc. form a complex structure called limbic lobe or limbic system. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? त्यामध्ये आता काय सांगितलं या पार्ट मध्ये किंवा पॉइंट मध्ये? द इनर पार्ट्स ऑफ सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर. म्हणजे हा जो सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फियर आहे त्याच्या इनर पार्ट. तसंच ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर्स. आणखी काय त्यामध्ये? ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर्स म्हणजेच खोलवर असणारे, संबंधित असणारे, संघटित असणारे स्ट्रक्चर्स. लाईक त्यामध्ये काय येतं? ॲमिगडाला. ॲमिगडाला इट इज रफली आल्मंड शेप्ड स्ट्रक्चर. त्यामध्ये हे कसलं असतं? तर रफली आल्मंड शेप्ड स्ट्रक्चर असतं. त्यामध्ये हे असोसिएटेड कुणाशी असतं? तर ग्रे मॅटर्सशी. असोसिएटेड विथ ग्रे मॅटर अँड इन्व्हॉल्विंग इन इमोशन्स. कशात इन्व्हॉल्व झालेलं असतं? तर इमोशन मध्ये, म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या असणाऱ्या भावना यांच्यामध्ये. हिपोकॅम्पस इज अ सी हॉर्स शेप्ड. हे कसं असतं? सी हॉर्स शेप्ड. हे सुद्धा कुठं प्रेझेंट आहे? प्रेझेंट इन ब्रेन, असोसिएटेड विथ मेमरी.
ब्रेन मध्ये प्रेझेंट असतं. कशाशी रिलेटेड किंवा असोसिएटेड असतं तर मेमरीशी, आपल्या असणाऱ्या स्मरण शक्तीशी. हे जे तयार काय करतं मग ॲमिग्डाला, हिपोकॅम्पस एटसेट्रा फॉर्म अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, गुंतागुंतीचं असं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर तयार करतो. कॉल्ड लिम्बिक लोब ऑर लिम्बिक सिस्टीम. त्यालाच काय म्हणतात लिम्बिक लोब ऑर लिम्बिक सिस्टीम. समजला पॉइंट नंबर 16. द इनर पार्ट्स ऑफ सेरेब्रम अँड ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर्स कोणते येतात त्यामध्ये ॲमिग्डाला, हे रफली अल्मंड शेप्ड असतं. तसंच असोसिएटेड कुणाशी असतं ग्रे मॅटरशी. तसंच इन्व्हॉल्ड कशात होतं तर इमोशन मध्ये. हिपोकॅम्पस हे सीहॉर्स स्ट्रक्चर असतं किंवा सीहॉर्स शेप्ड स्ट्रक्चर, समुद्री घोडा म्हणतो त्याच्यासारखं दिसणारं स्ट्रक्चर असतं. हे कुणाशी रिलेटेड आहेत किंवा असोसिएटेड आहेत तर त्यामध्ये आपल्या मेमरीशी असतं. समजलं. आणि हे जे तयार करतं ते तयार काय करतं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड लिम्बिक लोब ऑर लिम्बिक सिस्टीम. आणि त्यामध्ये लास्ट पॉइंट फॉर ब्रेन मधला द लिम्बिक सिस्टीम with hypothalamus involved in the regulation of sexual behavior, expression of emotional reaction. Emotional reaction, which types of emotional reactions? त्यामध्ये एक्झाम्पल आहेत एक्साइटमेंट, उत्तेजित होणं, नंतर प्लेजर, आनंदित होणं, नंतर रेज म्हणजेच काय त्यामध्ये क्रोध, संताप निर्माण होणं, अँड फिअर, भीती निर्माण होणं, अँड मोटिवेशन म्हणजे चालना देणं. आता हा पॉइंट समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे लिम्बिक सिस्टीम विथ हायपोथॅलॅमस म्हणजेच लिम्बिक सिस्टीम आणि त्याच्याबरोबर काय असते हायपोथॅलॅमस इन्व्हॉल्ड, ही दोन्ही मिळून इन्व्हॉल्ड झालेले असतात. कशामध्ये इन्व्हॉल्ड इन द रेग्युलेशन ऑफ सेक्शुअल बिहेवियर म्हणजेच जे लैंगिक वर्तणूक असते त्याच्यामध्ये लिम्बिक सिस्टीम आणि हायपोथॅलॅमस इन्व्हॉल्ड झालेलं असतं. म्हणजेच सेक्शुअल बिहेवियर, त्याची असणारी एक्सप्रेशन्स किंवा त्याचे असणारे रेग्युलेट करण्याचं काम, कंट्रोल करण्याचं काम, सेक्शुअल बिहेवियर लैंगिक असणारी वर्तणूक कंट्रोल करणं. नंतर एक्सप्रेशन ऑफ इमोशनल रिॲक्शन्स, मग त्यामध्ये उत्तेजित होणाऱ्या इमोशनल भावनिक असणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतात त्याची असणारी एक्सप्रेशन्स आपण उघड करतो. त्यामध्ये काय येतं एक्साइटमेंट म्हणजे अगदीच उत्तेजित होतो. नंतर प्लेजर, काय एखादी गोष्ट घडली आनंदासारखी आनंदित होतो. नंतर रेज, कुठं भांडणं झाली किंवा कुणाबरोबर काय झाला तर तिथं लगेच क्रोध, संताप निर्माण होतो. फिअर, कशाची तरी आपल्याला पुढं काहीतरी वेगळंच दिसलं स्ट्रक्चर किंवा काय वेगळं घटना घडली तर फिअर म्हणजे दुःखद घटना कसली असली तर काय होतो आपण दुःखी होतो. अँड मोटिवेशन आणि चालना देतो. हे सगळं इन्व्हॉल्व कोण झालेलं असतं लिम्बिक सिस्टीम विथ हायपोथॅलॅमस. इथं हा फोर ब्रेन संपला. नेक्स्ट त्यामध्ये पार्ट मिड ब्रेन और मिसेन्सेफॅलॉन. सेकंड पार्ट कोणता आहे ब्रेन मधला मिड ब्रेन और मिसेन्सेफॅलॉन, दोन्ही नावानं माहित पाहिजे. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट मिड ब्रेन इज सिच्युएटेड इन बिटवीन थॅलामस और हायपोथॅलॅमस ऑफ फोरब्रेन अँड पॉन्स ऑफ हँड ब्रेन. इथं आता बघा हे नाव दिलेलं आहे बघा मिड ब्रेन, हे जे नाव आहे ते मिड ब्रेन सिच्युएटेड इन बिटवीन कुठं तर त्यामध्ये कशाच्या मध्ये थॅलॅमस और हायपोथॅलॅमस ऑफ फोरब्रेन. हे थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे कशाचे पार्ट आहेत आपण पाहिलेले फोरब्रेन मधले. तसंच आणखी कशाच्या पॉन्स वारोली ऑफ हँड ब्रेन, हा जो पार्ट आहे पॉन्स वारोली, इथं नाव आहे बघा ते असे आरोल आहे पॉन्स वारोली ऑफ हँड ब्रेन. ह्यांच्यामध्ये बरोबर दोघांच्या मध्ये काय असतो मिड ब्रेन, म्हणून त्याचं नाव मिड ब्रेन आहे, मध्य असणारा ब्रेन. म्हणजेच फर्स्ट पॉइंट काय सांगितलाय मिड ब्रेन इज सिच्युएटेड इन बिटवीन, कशाच्या मध्ये सिच्युएटेड झालेला आहे मिड ब्रेन, हे नाव बिटवीन थॅलॅमस और हायपोथॅलॅमस अँड ऑफ फोरब्रेन अँड पॉन्स वारोली ऑफ हँड ब्रेन, यांच्या बरोबर मध्ये असतो तो मिड ब्रेन. सेकंड पॉइंट अ कॅनॉल कॉल्ड सेरेब्रल ॲक्वेडक्ट पासेस थ्रू मिड ब्रेन. हे नाव बघा आता मिड ब्रेन आहे.
इथून जो कॅनॉल पास होत असतो त्याला काय म्हणतात, ह्या कॅनॉलला तर काय म्हणायचं आहे त्याला, सेरेब्रल ॲक्वेडक्ट. ह्या मिड ब्रेन मधून कॅनॉल एक पास होत असतो, त्या कॅनॉलला काय म्हणतात तर सेरेब्रल ॲक्वेडक्ट म्हणतात. म्हणजे सेकंड पॉइंट काय त्यामध्ये, अ कॅनॉल कॉल्ड सेरेब्रल ॲक्वेडक्ट पासेस थ्रू मिड ब्रेन. कुठून पास होत असतो तो, मिड ब्रेन मधून. थर्ड पॉइंट, द डॉर्सल पोर्शन ऑफ मिड ब्रेन consists mainly of four round swellings or lobes called corpora quadrigemina. म्हणजेच आता हा पॉइंट समजावून घ्या. द डॉर्सल पोर्शन ऑफ मिड ब्रेन, परत हे नाव बघा मिड ब्रेन. हा पुढचा जो पोर्शन आहे तो कोणता, वेंट्रल. पाठीमागचा असतो तो डॉर्सल. मग डॉर्सल पोर्शन ऑफ मिड ब्रेन कन्सिस्ट, काय कन्सिस्ट केलेला आहे तर मेनली ऑफ फोर काय असतात, राऊंड स्वेलिंग्स ऑर लोब्स. गोलाकार अशी गाठी असतात किंवा त्याला काय म्हणतात लोब्स. क्वाड, त्याला काय म्हणायचं, कॉर्पोरा क्वाड्रिजेमाइना. हे आता इथं बघा, ते नाव दिलेलं नाही आपण, बरोबर इथं असतात. काय असतात तर ह्या मगाशी सांगितलेल्या सेरेब्रल ॲक्वेडक्टच्याच बरोबर काय असतात तर बरोबर फोर राऊंड स्वेलिंग्स ऑर लोब्स असतात. कुठं तर त्यामध्ये असणाऱ्या डॉर्सल पोर्शन ऑफ मिड ब्रेन. हा मिड ब्रेन आहे, त्याच्या डॉर्सल पोर्शनला बरोबर फोर राऊंड स्वेलिंग्स ऑर लोब्स आर प्रेझेंट. इथं बरोबर असतात चार असे गोलाकार स्वेलिंग्स गाठी किंवा लोब्स. क्वाड, त्यालाच काय म्हणतात कॉर्पोरा क्वाड्रिजेमाइना. त्यालाच काय म्हणायचं, कॉर्पोरा क्वाड्रिजेमाइना. म्हणजेच थर्ड पॉइंट मध्ये काय, द डॉर्सल पोर्शन ऑफ मिड ब्रेन कन्सिस्ट, काय कन्सिस्ट करतं, मेनली ऑफ फोर राउंड स्वेलिंग्स और lobes quad corpora quadrigemina. Next point, number 4, midbrain and hindbrain form the brainstem. इथं नाव दिलेलं आहे बघा, मिडब्रेन अँड हाइंडब्रेन. म्हणजेच मिडब्रेन हा जे नाव दिलेलं आहे ते मिडब्रेन, आणि दुसरं काय पॉन्स स्वारोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हे काय हाइंडब्रेन. म्हणजेच त्यामध्ये मिडब्रेन अँड हाइंडब्रेन फॉर द ब्रेन स्टेम, हे तयार काय करतं ब्रेन स्टेम. म्हणजे मिडब्रेन आणि हे जे पार्ट आहेत ते कशाचे आहेत, हाइंडब्रेनचे. हे तयार काय करतात, मिडब्रेन अँड हाइंडब्रेन फॉर्म्स ब्रेन स्टेम. हे सगळं स्ट्रक्चर म्हणून तयार काय होतं, ब्रेन स्टेम. द सेकंड पार्ट ऑफ ब्रेन, which part midbrain or mesencephalon. आता नेक्स्ट लास्ट पार्ट, सी पार्ट, त्याला हाइंड ब्रेन और रोम्बेनसेफॅलॉन. त्यालाच काय म्हणतात हाइंड ब्रेन. तिसरा जो पार्ट आहे तो शेवटचा हाइंड ब्रेन और रोम्बेनसेफॅलॉन. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, हाइंड ब्रेन कन्सिस्ट थ्री पार्ट्स. हाइंड ब्रेन मध्ये काय असतात, तीन पार्ट कन्सिस्ट केलेले असतात. सच ॲज पॉन्स स्वारोली, सेरेबेलम अँड मेडुला, दॅट इज मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणजेच आता हे पार्ट बघा, हाइंड ब्रेन consists of how many parts, three parts. Which parts? First part pons varoli, second part cerebellum, and third part medulla, that is medulla oblongata. म्हणजे त्या फर्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलेलं हाइंड ब्रेनच्या, तर हाइंड ब्रेन कन्सिस्ट ऑफ, हाइंड ब्रेन कन्सिस्ट करतं काय, हाऊ मेनी पार्ट्स, थ्री पार्ट्स. विच पार्ट्स, फर्स्ट पार्ट पॉन्स व्हारोली, हा जो पार्ट दिसतोय तो. सेकंड पार्ट सेरेबेलम, हा जो पार्ट दिसतोय तो. आणि थर्ड पार्ट मेडुला, दॅट इज मेडुला ऑब्लॉंगेटा, हा पार्ट दिसतोय तो काय मेडुला किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा. हे तीन पार्ट कशामध्ये असतात, हाइंड ब्रेन. नेक्स्ट सेकंड पॉइंट, पॉन्स कन्सिस्ट ऑफ फायबर ट्रॅक्ट्स अँड इट इज इंटरकनेक्टेड विथ डिफरंट रिजन्स ऑफ ब्रेन. हा जो पॉन्स दिसतोय, पॉन्स मीन्स पॉन्स वारोली, त्यामध्ये कन्सिस्ट काय करतो, फायबर ट्रॅक्ट्स, म्हणजेच थ्रेड लाईक स्ट्रक्चर, फायबर ट्रॅक्ट्स, अँड इट इज इंटरकनेक्टेड विथ, आणि ते इंटरकनेक्टेड झालेलं असतं कुणाला, इंटरकनेक्टेड विथ डिफरंट रिजन्स ऑफ ब्रेन. म्हणजेच ब्रेनचे जे डिफरंट वेगवेगळे रिजन्स आहेत त्याच्याशी इंटरकनेक्टेड झालेले असतात, आतल्यात कनेक्शन झालेलं असतं. कुणाचं, पॉन्सचं. म्हणजे पॉन्स म्हणजेच पॉन्स कन्सिस्ट ऑफ फायबर ट्रॅक्ट्स. पॉन्स मध्ये काय असतात ऍक्च्युली फायबर ट्रॅक्ट्स, अँड इट इज इंटरकनेक्टेड विथ
डिफरंट रिजन्स ऑफ ब्रेन, आणि ते कुणाबरोबर इंटरकनेक्ट झालेले असतात तर डिफरंट रिजन्स ऑफ ब्रेन. थर्ड पॉइंट, सेरेबेलम हॅज कॉन्व्होल्युटेड सरफेस प्रोव्हाइड ॲडिशनल स्पेस फॉर मेनी न्यूरॉन्स. हा जो पार्ट आहे तो सेरेबेलम, हा पार्ट इथं दिसतोय तो हॅज कॉन्व्होल्युटेड सरफेस. कॉन्व्होल्युटेड सरफेस मीन्स गुंतागुंतीचा त्यांचा काय असतो पृष्ठभाग. कॉन्व्होल्युटेड सरफेस म्हणजेच त्यामध्ये त्यांचा गुंतागुंतीचा वळकट्या पडल्यासारखा भाग असतो, त्याला काय म्हणायचं सेरेबेलम. प्रोव्हाइड, हे काय प्रोव्हाइड करतं ॲडिशनल स्पेस फॉर मेनी न्यूरॉन्स. अनेक न्यूरॉनला जादाची जागा देण्याचं काम कोण करत असतं तर सेरेबेलम करत असतो. म्हणजेच त्यामध्ये काय सेरेबेलम हॅज कॉन्व्होल्युटेड सरफेस. सेरेबेलम हा काय तर कॉन्व्होल्युटेड वळकटी पडल्यासारखा गुंतागुंतीचा पृष्ठभाग आहे. त्यामध्ये तो काय करतो प्रोव्हाइड, काय प्रोव्हाइड करतो तर ॲडिशनल स्पेस फॉर मेनी न्यूरॉन्स. अनेक न्यूरॉन्स जे आहेत त्यांना स्पेस प्रोव्हाइड करणं, जागा देणं, जादाची जागा कोण देतं सेरेबेलम. नेक्स्ट पॉइंट फोर्थ, मेडुला ऑब्लॉंगेटा इज कनेक्टेड टू द स्पायनल कॉर्ड. म्हणजेच हा इकडे दाखवलाय मेडुला ऑब्लॉंगेटा, इथं दाखवलाय स्पायनल कॉर्ड. मेडुला ऑब्लॉंगेटा आणि हा स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय सांगितलंय पॉइंट नंबर फोर्थ, मेडुला ऑब्लॉंगेटा इज कनेक्टेड विथ, कोणाबरोबर कनेक्टेड झालेला आहे तर स्पायनल कॉर्ड. म्हणजेच फोर्थ पॉइंट, मेडुला ऑब्लॉंगेटा इज कनेक्टेड टू स्पायनल कॉर्ड. आणि लास्ट पॉइंट फिफ्थ काय, द मेडुला ऑब्लॉंगेटा कंटेन्स सेंटर्स. जसं सेरेब्रम और सेरेब्रल हेमिस्फियर मेनी सेंटर्स कंटेन्स करत होतं, तसंच हे सुद्धा काय करतं मेडुला ऑब्लॉंगेटा कंटेन्स सेंटर्स. हे सुद्धा केंद्र काय करतं त्यामध्ये असतात. कशामध्ये मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये. विच कंट्रोल, मग त्यांचं काम काय असतं बघा या मेडुला ऑब्लॉंगेटाचं. विच कंट्रोल रेस्पिरेशन, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस, इनटेक ऑफ O2, थ्रोन आउट CO2. हे जे रेस्पिरेशन चालतं ते कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं मेडुला ऑब्लॉंगेटा. नंतर कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस, म्हणजे हृदयाशी संबंधित असणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया ज्या असतात त्या क्रिया त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतं मेडुला ऑब्लॉंगेटा. अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन्स, म्हणजे स्टमक मधून जी सिक्रिट काय होतात सिक्रिशन्स ती त्यामध्ये काय करतात तर कंट्रोल करण्याचं काम कोण करतं मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणजेच मेडुला ऑब्लॉंगेटाची फंक्शन्स आहेत. काय फंक्शन आहे द मेडुला ऑब्लॉंगेटा, त्यामध्ये कंटेन्स सेंटर्स. मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये सेंटर्स असतात केंद्र, मग त्यामध्ये ते काम काय करतात विच कंट्रोल रेस्पिरेशन. ही फर्स्ट फंक्शन मेडुला ऑब्लॉंगेटाच काय करणं रेस्पिरेशन कंट्रोल करणं. नंतर कार्डिओव्हॅस्क्युलर रिफ्लेक्सेस, हृदयाशी संबंधित असणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया ज्या आहेत त्या कंट्रोल करणं. अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन्स, स्टमक मधून जे होणारे सिक्रिशन्स आहेत ती सिक्रिशन्स कंट्रोल करण्याचं काम मेडुला ऑब्लॉंगेटा करतं. म्हणजेच कंप्लीटेड द ब्रेन इन दिस व्हिडिओ. म्हणजे या व्हिडिओमध्ये पूर्ण काय झालेलं आहे ब्रेन कंप्लीट झालेला आहे. मग त्यामध्ये ब्रेन इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हँड ब्रेन. 3 पार्ट्स आर completed.